राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये सुद्धा भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र पाहायला मिळाले। इतकंच नाही तर दोघांनी एकत्र जेवण केल्यानंतर मुंडे भावा बहिणीतील कटुता आता संपल्याचं जणू स्पष्ट झालंय। बघूया एक रिपोर्ट। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीकरांनी आणि संपूर्ण बीड जिल्ह्याने एक हवं चित्र पाहिलं। राम मंदिर सोहळ्यानिमित्त परळीमध्ये श्रीराम उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या उत्सवामध्ये परळीकरांसोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रितपणे सहभागी झाले। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या रूपामध्ये अवतरलेली बच्चे कंपनी, पारंपरिक पेहराव करून सहभागी झालेला महिला वर्ग, ढोल ताशाच्या गजरात लेझिम खेळण्यात दंग झालेले नागरिक आणि परळीकरांनी केलेला जय श्रीरामचा गजर यामुळे परळीतील वातावरण राममय झालं होतं। अशा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिला। एक लक्षात घ्या, माझे वडील, माझे काका अनेक वर्ष त्यांनी कारसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि एवढंच नाही, एक पिढी नाही तर मागच्या असंख्य पिढ्या आजचा दिवस यावा म्हणून खपल्या आणि तो दिवस आज देशाचे महामहिम पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यामुळं आज देशातल्या प्रत्येक रामावर, ज्याच्या मनात राम आहे, ज्याच्या अंगात राम आहे, तो भक्त आज मोदी साहेबांचे आभार मानतो। मला आठवतं रथयात्रेमध्ये 2 दिवस मी लालकृष्ण अडवाणींबरोबर होते आणि छोटीशी होते मी 10-11 वर्षाची। त्यांच्या रथामध्ये 2 दिवस मी होते आणि मला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंची खूप आठवण येते। ही सगळी संकल्पना जी होती त्याचा ते फार मोठा भाग होते। आज मी त्यांची पण आठवण करते। महत्वाची बाब म्हणजे शोभायात्रा पार पडल्यानंतर धनंजय मुंडे तब्बल 13 वर्षांनंतर पंकजा मुंडे यांच्या यशस्वी या निवासस्थानी पोहोचले। भावा बहिणीने एकत्र जेवणही केलं। परळीतील विषयांसह राज्यातील राजकीय विषयांवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। एका तपानंतर मुंडे बंधू भगिनीला अशा प्रकारे एकत्र पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंद लपून राहिला नाही। गोपीनाथ मुंडेंची साथ सोडत धनंजय मुंडेंनी 2012 मध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं। तेव्हापासून मुंडे भावा बहिणींमध्ये कटुता निर्माण झाली होती, पण गेल्या काही दिवसांपासून ही कटुता कमी होताना दिसतेय। 5 डिसेंबर 2023ला शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून दोघांनी केलेली वक्तव्य त्यासाठीच महत्त्वाची आहेत। या परळीच्या विकासासाठी मी खांद्याला खांदा लावून सगळ्यांच्या बरोबर काम करेन। सामान्य माणसाच्या हितासाठी, वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी, हे काम करण्यासाठी आम्ही सर्व इथे खांद्याला खांदा लावून काम करू। दादा, आपण विलक्षण प्रेम केलं, देवेंद्र भाऊ आपण पण विलक्षण प्रेम केलं। ताईंनी विकासाची सुरुवात केली। आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत आणि आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते, सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू। आपल्यातील संघर्ष संपल्याचे संकेत धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून दिले। मात्र बहीण भावातील नव्यानं निर्माण झालेलं हे प्रेम ठराविक राजकारणापुरतं मर्यादित न राहता ते कायम टिकावं अशी भावना सर्वसामान्य परळीकरांची आहे। संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.